काय मग अमेय, कसं होतं तुझं 2025 हे वर्ष? माझं तर वाईट होतं भाई एकदम. काय काही कारण मला माहिती आहेत, काही कारण तू सांग. काय 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 नाही, तुला जी कारणं माहिती आहेत तीच मेन रिझन आहे. आणि प्लस आपलं मांडीला खाज आपण चालू केलं ते एक चांगली गोष्ट घडली या वर्षात. आय गेस मे मध्ये चालू केलं आपण, राईट? मे मध्ये. मे, 28 मेला आपण पहिला व्हिडिओ टाकला मांडीला खाजचा. पण त्याची सुरुवात आपण मागेच केली. सुरुवात आपण गेल्या वर्षी केली. बीजेटी पासून गेली होती आपण. गेल्या वर्षी नोव्हेंबर. बहुतेक आपण सुरू केलं म्हणून आपण हरलो असं मला वाटतं. आपणच अनलकी ठरलो आपल्या टीमसाठी आणि तुझ्या ब्रेकअप साठी माहित नाही मला. हा, ब्रेकअप साठी तर खूप ब्रेकअप साठी मांडीला नाही, ब्रेकअप साठी गांडीला खास कारणीभूत ठरली असं मला वाटतं. खरं, जाऊ दे, झालं ते झालं. चल ठीक आहे, बाहेर आय एम आउट. तर फायनली आपण 2-3 वर्ष जे काय तुझ्या डोक्यात चालू होती कल्पना की मी पुढच्या वर्षी करीन ते आपण फायनली 2025 ला केलेलं 25 ला केलेलं. येस. आणि झालेलं आहे ते. तर त्याचा प्रवास तर ठीक आहे, आम्हाला अजून त्याचा अंदाज नाही. आणि सुरुवातीला भावेशने खूप अशी काय म्हणतात आहुती दिली आहे मांडीला खाज चालू करण्यासाठी. अर्धे केस कापलेले त्यांनी त्याचे, ज्याची फळं अजून भोगतोय आम्ही. ती कधी कधी व्हिडिओ बघते. कोण बघते व्हिडिओ? या विषयांवरती मला काही फार बोलायचं नाही. आपण आता वर्तमानात येऊया. तर जसा आपला एक प्रवास राहिलेला आहे मांडीला खासचा, की आपण सुरू केलं, मग सगळ्याच गोष्टी शिकण्यापासून ते अगदी आपण व्हिडिओ टाकण्यापासून ते चालवायच्या कशा, एडिटच्या पद्धतीने. युजली टॅलेंट लाईज इन दी आईज ऑफ एडिटर. माझं म्हणणं आहे की मी एडिटर्सनं काय केलं जर मी, की ती एक 4 तासाचं फुटेज 1 तासात आणणं किंवा काही मिनिटावरती आणणं. आमचा पहिला एडिटर आहे जो 20 मिनिटाचं फुटेज 22 मिनिटाचा व्हिडिओ बनवायचा. ती 2 मिनिटं कुठनं ऍड करायचं मला आजवर नाही कळलं. पण आजवर कधीच झालेलं नाही की आम्ही 30 मिनिटं शूट केलंय, आम्ही म्हटलं मी 20 मिनिटाचं केलं नाही. त्यांनी नेहमी वाढवून दाखवलंय आम्हाला. सो या कला तिथेच आहे रे, जे लोकांना नाही येत ते आपण करून दाखवायचं. सो आम्ही त्या सगळ्या गोष्टी काही गोष्टी आम्ही शिकलो, आम्ही समाजाला शिकवलेत. तर काही मराठीचे शब्द नवीन आम्ही दिलेत. जी भाषा अस्तित्वात नाहीच आहे ती ते शब्द त्याने आणले. मराठी भाषा अस्तित्वात नाही असं म्हणत, भाषेतले काही शब्द अस्तित्वात नाहीत जे तू आणलेस. ओके, राईट. नाही तर खूप माणसं आपल्या घरी असतील असं काहीतरी बोललं. भाषेतले मराठीत त्याने वेगळी भाषा आणली असं माझं म्हणणं. इंडियन क्रिकेटचा पण काहीसा ग्राफ तसाच राहिला यावर्षी माझ्या मते. खरं, पण त्यांच्यासाठी चांगलं घडलं. अच्छा सर, तुझ्याकडे पण चांगलं घडलं. ठीक आहे. काय चांगलं घडलं आता बोललास ना मांडीला काय चांगलं घडलं. ओके, दॅट वे. इंडियन क्रिकेटचा पण ग्राफ तसाच राहिला. मेजर गोष्टी आपण जिंकलो, मेजर टुर्नामेंट्स आपण जिंकलो यावर्षी, जसं की चॅम्पियन्स ट्रॉफी झाली, एशिया कप झाला, त्यानंतर इंडिया इंग्लंड सिरीज आपण ड्रॉ करून आलो इंग्लंडमध्ये जाऊन. करेक्ट. पण त्या इंग्लंडच्या साईडवर किती विश्वास ठेवावा हे जरा आता प्रश्नाचे. आपण ऑस्ट्रेलियाला विचार साईड किती वर्थ. इन्स्टावर मीम्स चालू आहेत की इंडिया इंग्लंड दोन्ही वर्स्ट साईड एकमेकांबरोबर खेळत होते, त्यामुळे ती ड्रॉ झाली. असं नाही वाटत मला. इंग्लंड चांगलीच खेळत. ठीक आहे. आणि पण ठीक आहे, आता जशी इंग्लंड खेळते त्यावर ते मीम्स बनतात. खरं. आणि अजून काय जिंकलो इंडियन विमेन्स क्रिकेटने. I thought he was on the verge of being sexist. काय नाही, विसरलो तसं मला वाटलं. नाही. इंडियन विमेन्स क्रिकेटने वर्ल्ड कप जिंकला पहिल्यांदा. पुरुषांना जमलं नाही बऱ्याच वर्ष. येस ते करून दाखवलं. 2011 नंतर नाही चालय आपल्या हातात. T20 वर्ल्ड कप होता वन डे वर्ल्ड कप. शेवटी ओरिजिनली वन डे आहे. सो बायकांनी जे ते करून दाखवलं ते पुरुषांना नाही जमलं 2011 पासून. आणि अजून काय झालं, आय गेस दॅट वॉज द लास्ट वन. मेजर ट्रॉफी ती. आणि बऱ्याच वाईट गोष्टी घडल्या. सो आपण त्याचा एक गंभीर आपला कोच झाला, त्याचा पण एक आढावा घेऊ अख्खा वर्ष. गंभीर कोच झाला ते नाही सांगायचं का? तर ते ऍक्च्युअली 2024 लाच घडलं. ठीक आहे. ते 25 मध्ये नवीन काय त्याला काढलं नाही हे वाईट गोष्ट. पण ठीक आहे, मी गंभीरचा सपोर्टर आहे. तर 2025च्या वर्षाची स्टार्ट ऑब्व्हियसली खूप वाईट झाली माझ्यासाठी पण आणि आपल्यासाठी पण. बीजेटी आपण हरलो. ती 24 एंडला ठरलो होतं, पण 25ला अख्खा सिरीज 25ला केस गेले आणि जॅन फर्स्ट वीक मध्ये शेवटची मॅच चालू होती. तेव्हा आपण हम्पीला होतो आणि हम्पीला आपण तुझं केस कापले विसरला असेल. तर आपण सिरीज हरलो, हा महत्वाचा मुद्दा आहे. सो बीजेटी जी आपल्याला सवय लागली होती, कोहली जेव्हा कॅप्टन होता, शास्त्री जेव्हा कोच होता, त्याखात आपण जिंकत होतो. आपण 2 बीजेटी जिंकलो. 10 की 12 वर्षांनी आपण हरलो आय गेस बीजेटी. बीजेटी आता आपण जिंकलो होतो की मागची कोणती हरलो म्हणतोय मी.
बऱ्याच वर्षांनी हरलो बीजीटी. हो युअर हो पर्स्पेक्टिव्ह तर ठीक आहे. तर मला वाटतं की आपण जे आपल्याला एक सवय लागली होती, आपण ऑस्ट्रेलिया जिंकत होतो, आपण त्यांना हरवत होतो, ते कुठेतरी की ते थोडं पॉसिबल वाटायला लागलं की आपण बाहेर जाऊन जिंकतोय. पण या वर्षीच्या बीजीटीला म्हणजे 2024-25च्या बीजीटी मध्ये थोडं ते मोडीत निघालं पुन्हा, की कॉन्फिडन्स थोडा जागेवर आणला की नाही भाई ऑस्ट्रेलिया आहे. जे की मला वाटतं की टीम पण चांगली होती. म्हणजे तू बघशील तर ती जी 21-22 सिरीज जिंकलो त्यात बॉलर्स नवीन होते, रिप्लेसमेंट प्लेयर्स खूप होते, ते ह्यावेळी नव्हतं. बुमरा होता तुझा, सिराज होता. बुमरा सिराज एकत्र चांगले खेळत नाहीत पण ठीक आहे. परत तो आकाशदीप होता, त्याचे काही काही स्पेल्स खूप चांगले असायचे. स्पिनचा आता मला कळत नाही की स्पिनचा काय सीन आहे, पण ठीक आहे ऑस्ट्रेलियामध्ये. पण अदरवाईज मला वाटतं की थोडी आपली बॅटिंग कमकुवत पण झाली. एक वाईट गोष्ट घडली त्या सिरीज मध्ये, म्हणजे सिरीज हरलो ती वाईट गोष्टच आहे की अश्विनला रिटायरमेंट घ्यावी लागली, जेव्हा की अजून पण तो बोलतो की माझ्यामध्ये खूप क्रिकेट बाकी आहे वगैरे. आणि बाकीच आपल्याला माहिती आहे. ऑब्व्हियसली ऍज अ स्पिनर त्याने अजून 2-3 वर्ष तरी खेळायला हवं होतं. पण ते आतलं पॉलिटिक्स म्हणा किंवा त्याला न सिलेक्ट करणं बाहेरच्या देशात जाऊन, त्याचा इगो मेजर हर्ट होत होता मला वाटतं. जेव्हा तू बघशील तर जी आपली WTC फायनल झाली होती न्यूझीलंड सोबतची, ज्यात आपण हरलो, त्या फायनलला पण अश्विनने चांगली बॉलिंग केली होती. त्यानंतर कोहलीने जो डिसिजन घेतला की त्याला त्याने इंग्लंडमध्ये खेळवलंच नाही, मग तो रोहितने फॉलो केला बरोबर बाहेर न खेळवण्याचा, आणि तू बघशील तर ते फॉलो झालं. आणि एका पॉइंटला मला वाटतं की अश्विनचं ते झालं असेल की मग काय, मग मी किती वर्थ आहे एका टीम मध्ये खेळण्याचा. सो पहिला या वर्षी 2025चा पहिला मेजर ब्लो हाच होता ऍज अ इंडियन फॅन म्हण किंवा इंडिया ऍज अ क्रिकेटिंग कंट्री, की वी डिड नॉट केअर इनफ अबाउट अश्विन. बट आय ऑलवेज वी ऑलवेज केअर्ड, बट जे सिलेक्टर्स आहेत त्यांना आय गेस एक स्पिनरची जागा तुम्ही बनवूच शकता. पण मग तेच आहे पुन्हा, मग जडेजाला पण तुम्हाला खेळवायचं पण तू बघशील त्याआधी आपण न्यूझीलंडची सिरीज हरलो होतो इंडियामध्ये, त्यात वॉशिंग्टन सुंदरने प्रॉमिसिंग केलं होतं. पण मला नेहमी वाटतं की किती काही म्हणा, सुंदर चांगलाच बॉलर आहे, पण हरभजन, अश्विन हे जे एक्स फॅक्टर एक मॅजिक घेऊन येतात ना बॉलिंगमध्ये, बरोबर ते तू नाही. सुंदर चांगला बॉलर, पण सुंदरकडे काय आहे की स्पेस व्हेरिएशन्स आहेत, अश्विनकडे बॉलिंग मध्येच खूप बॉलिंग मध्ये. सो जडेजा आणि अश्विनचा डिफरन्सच तो आहे. बरोबर. आणि अश्विन प्रॉपर ऑर्थोडॉक्स ऑफ स्पिन बॉलर आहे. तो असं नाही की ऑलराऊंडर आहे जो बॉलिंग पण करतो बॅटिंग पण करतो. अश्विन प्रॉपर बॉलर आहे. आणि मला वाटतं की जडेजाच्या सक्सेस मध्ये अश्विनचा हात खूप आहे की अश्विनला ते जेवढे डिफेन्सिव्हली आणि जेवढं डोकं लावून खेळायचे तेवढे जडेजाला फ्री खेळायला द्यायचे. जडेजा जे बुमरा आणि सिराजच्या बाबतीत होतं की बुमराला उभं राहून खेळायला जातं आणि मग सिराजला विकेट मिळते. नाही रे, पण बुमरा नसताना पण सिराज चांगलं लागतं, त्याचं मला काही कळत नाही, पण ठीक ते जरा वेगळे, ते पर्सनल कारण असतं. सो तू बघशील तर अश्विनचं जे काय घडलं तो एक जो तू म्हटलं मेजर ब्लो होता. वर्षाच्या सुरुवातीला जाणीव मिळाला आपल्याला. त्यानंतर एक इंग्लंड बरोबर एक सिरीज झालेली ODI आणि T20 जी ती इंडियाने जिंकलेली होती. त्यात अभिषेक शर्माने एका मॅचला 135 वगैरे मारले. सो ती जरा बेटर गोष्ट घडली इंडियासाठी. आणि जे आपण T22 फॉर्मॅट मधलं जे ट्रान्झिशन होतं रोहित आणि विराट गेल्यावर, सो ऍटलीस्ट रोहितचं तरी ट्रान्झिशन खूप चांगलं झालं. रोहितच्याच केपेबिलिटीचा प्लेअर तिकडे आलाय. हिटिंग वाईज तर हा कदाचित रोहितून जास्त अग्रेसिव्ह आहे. आता गेम सेन्स आपल्याला माहिती नाही, प्रॉपर काय म्हणतात एक्सप्लोजिव्ह नाही, एक्सप्लोजिव्ह बॅट्समन आहे अभिषेक शर्मा रोहित पेक्षा. आणि विराटचं रिप्लेसमेंट नाही मिळालं T20. पण मला वाटतं तेच आहे की विराटचं रिप्लेसमेंट आलं असतं, गंभीरने ते होऊ दिलं नाही. पण मला वाटतं की सूर्याचा ऍव्हरेज आणि सूर्याची कन्सिस्टन्सी ही विराटपेक्षा जास्ती होती जेव्हा तो त्या फॉर्म मध्ये होता, त्याच्या एपिक फॉर्म मध्ये होता. पण तेच आहे, ते सूर्याला खाली वर करणं, कधी कोणाला वर बॅटिंग लाईनअप वगैरे. सो ह्यात जरा मला वाटतं की तो इश्यू झाला. आणि आता प्रॉब्लेम तो की विराटच्या स्टाईलचे 2 प्लेअर टीम मध्ये, शुभमन गिल आणि तिलक वर्मा. करेक्ट आहे. तो दोघांपैकी त्यांनी तुझं ऐकलं, एकाला बाहेर काढलंय फायनली. आय गेस 2024चा रोहितचा वर्ल्ड कप वॉज डिसिजन. रोहितने वर्ल्ड कप मध्ये जो फोरसाईट खूप त्याची चांगली होती. जयस्वालला तो तेव्हा घेऊन गेला, पण आता जयस्वालला नाही घेतला. त्याला पण नाही. आता ईशान किशन आणि कदाचित ईशान किशन आता ODI मध्ये पण येईल असं म्हणतायत. आता स्क्वॉड अनाउन्स होणार आहे, सो वी नेव्हर नो. सो त्यानंतर चॅम्पियन्स ट्रॉफी आपण जिंकलो 2025 मध्ये. करेक्ट. आणि आय थिंक इट वॉज चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकलो आपण. त्याच्यात श्रेयस अय्यरने खूप चांगला परफॉर्म केला. श्रेयस अय्यरने ऑलमोस्ट 263 रन्स मारले. म्हणजे ते जे वर्ल्ड कप मध्ये परफॉर्म केलं होतं इंडियामध्ये, दॅट वॉज नॉट अ वंडर इनिंग किंवा फ्लूक नव्हता ते. तो जो काही आणि ODI आणि T20 मध्ये श्रेयस अय्यर डिझर्व करतो टीम मध्ये. ODI मध्ये तो खेळतो, T20 त्याला कन्सिडर नाही करत. एक्झॅक्टली. जेव्हा की मुंबई इंडियन्स सोबत त्याने जी इनिंग खेळली होती, मला अजूनही अशी ती तो जो त्यांनी बुमराला शॉट मारला होता, कोणतरी म्हटलं होतं KF कोणतरी म्हणाला होतं की फक्त त्या शॉट मध्ये टीम मध्ये घ्या.
तो जो त्याने टाकलाय बॉल यॉर्करला जो मारला ते जे काम माइंड किंवा प्रिसिजन जे आहे त्या shotचं, that was- आणि ते असं नाही की तो तिथे बनलाय शॉट, तो आधीपासून तो शॉट खूप चांगला मारायचा, मारतो. हा. बरेच व्हिडिओ आहेत त्याचे की तो शॉट मारताना तो व्यवस्थित तो बाउंड्री पर्यंत बाबर आझम shot होता. बाबर आझम पण तो शॉट चांगला मारतो. होपफुली 2026 मध्ये श्रेयस आपल्याला T20च्या टीम मध्ये पण दिसेल आणि होपफुली तो लिडरशिप ग्रुप मध्ये असेल, व्हाईस कॅप्टन किंवा आता कॅप्टन पण बनू शकतो. लेट्स सी. पण आता T20 मध्ये कॅप्टन सध्या तरी सूर्याच आहे. सूर्याचे वर्ल्ड कप पर्यंत तरी सूर्याच राहणार आहे. आणि त्या चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये अजून काय हायलाइट? वरुण चक्रवर्ती वॉज अ हायलाइट की त्याने 9 विकेट्स काढल्या आपला बियुनिक. तर त्याने ती जी न्यूझीलंडची मॅच झाली होती तर त्याने 5 विकेट घेतल्या होत्या, कारण तो स्टार्ट पासून नव्हता खेळत. आधी कुलदीपच मेन्स होता, त्यानंतर तिसऱ्या मॅच त्यांनी खेळला इंडियाने, तर तो खूपच भारी खेळला. मग तो अख्खी चॅम्पियन्स ट्रॉफी खेळला आणि मग त्याने पुढे काय केलं आपल्याला माहितीच आहे. स्पेशली सेमीफायनल होती त्यात ट्रॅव्हिस हेड स्टार्टला मारत सुटला होता, जेव्हा वरुण आला बॉलिंगला त्याने विकेट काढली. आणि वी नो हाऊ मच हेडेक अ हेड इज, एस्पेशली अगेन्स्ट रोहित शर्मा. आणि रोहित पगलू म्हणजे तो ऑलमोस्ट प्रेमात असतो त्याच्या. कोणत्याही रोहितच्या आजूबाजूला असताना तू हेडला बघ, तू त्याच्याकडेच बघत असतो. एवढ्या प्रेमाने तू गर्लफ्रेंडला पण बघितलं नसेल तुझ्या. आय मीन नव्हती भावेशची कधी गर्लफ्रेंड, पण तरी आय विल गिव्ह यू सम नंबर्स अँड फोटोज. हा व्हिडिओ नको पाठव, फोटो चालेल, व्हिडिओ नको पाठवूस. हा तर तू रोहितच्या आसपास त्याला बघतो प्रॉपर असं वाटतं की भाई प्रेमात आहे हा माणूस रोहित शर्मा. आणि त्याने इंटरव्ह्यू मध्ये पण बोललाय की तुला फिजिकली सगळ्यात जास्त अट्रॅक्टिव्ह कोण वाटतं वर्ल्ड क्रिकेट, तर त्याने रोहित शर्माचं नाव घेतलेलं. आय मीन आणि इव्हन बॅट्समॅन म्हणून पण रोहितलाच प्रिफर केलं की तुला स्टाईल कोणाची आवडते वगैरे, तर रोहित शर्माचं नाव घेतलेलं. रोहित शर्मा तर मला असं वाटतं की ही हॅज अंडर अचिव्ड इन हिज क्रिकेटिंग करिअर असं वाटतं मला. पण ठीक आहे, टेस्ट मध्ये वाटतं, बाकी तर ठीक आहे. वन डेत तर त्याने तो ऑलमोस्ट केपेबिलिटी. आता मला जर तू प्रेझेंट सिच्युएशन बघितलं तर आय थिंक ही इज मोर फेमस दॅन विराट राईट नाव. इंडियामध्ये जर तू म्हणशील जर जास्त इमोशनल अटॅचमेंट कोणाबरोबर आहे त्याची रोहित शर्मा बरोबर. कॅप्टन्शिप म्हण किंवा जसा त्याचा ऍटिट्यूड आहे, जसा तो वावरतो ग्राउंडवर, शिवाय घालतो, खूप रिलेटेबल वाटतात गोष्टी की आपण पण गल्लीत त्याच गोष्टी करतो. सो रोहित शर्मा पण आपल्यासारखाच आहे. सो कुठे ना कुठे ती गोष्ट कनेक्ट होते की भाई जर रोहित शर्मा तिथे पोहोचलाय, ऑब्व्हियसली तो एक्स्ट्राऑर्डिनरी टॅलेंट आहे आणि अजून पण असणार. मुंबई धोनी फिनॉमिनल आपण म्हणायचो की धोनीमध्ये काय होतं, एक क्रिकेटर म्हणून रिलेट करण्याचं, तुला रिलेटेबल लोकल प्ले आपल्यासारखी त्याची टेक्निक होती. माझं म्हणून टेक्निक त्याची ऑब्व्हियसली खूप चांगली असणार, बट आपल्यासारखे त्याचे स्किल्स होते. तुला वाटायचं की हे तर आपण पण करतो, तसं होतं. पण सो ते आपल्याला कदाचित माणूस म्हणून दिसतो. आणि त्याचं तसं आहे ना की फिटनेस एवढं काही नाही. आता तो फिट झालाय, तू आता तसं नाही म्हणत आहे. पण जसं विराट कोहलीचं की भाई एकदम डाएट आणि कार्डिओ आणि तसं रोहित शर्माचं कधी काही बाहेर नाही रे की तो काय फॉलो करतो, त्याचं काय रुटीन आहे, जेव्हा की विराट कोहलीचं प्रॉपर बाहेर येत राहिलं. त्यामुळे ते रोहित हॅड अ क्रिकेटिंग फिटनेस असं मॅच फिट असायचं तो, रादर दॅन सचिनचं होतं बरंच का. सचिन तेव्हाच्या सगळ्या क्रिकेटर, सचिन, सेहवाग, गांगुली, देवर मॅच फिट, ते असे प्रॉपर. धोनीचे पण कधी मी जिम व्हिडिओज नाही बघितले कधी, पण धोनी वॉज अ प्रॉपर ऍथलेटिक पर्सन. तो फुटबॉल पण खेळलाय, तो रनर पण चांगला होता. सो त्या गोष्टी असतील. पण धोनी पण जिम साठी फेमस नव्हता त्याच्या, असं माझं म्हणणं. बरोबर. आणि त्या चॅम्पियन्स ट्रॉफीत अजून कोहलीची बॅटिंग खूप एक्सेप्शनल होती. त्याने पाकिस्तान अगेन्स्ट सेंचुरी मारली, त्याने सेमीफायनलला क्रुशल नॉक केला. बरोबर. सो तो होता. हार्दिक पांड्याच्या काही इनिंग्स, शमीची बॉलिंग, हार्दिक पांड्याने दोन्ही ओव्हरऑल टीम एफर्ट खूप चांगला होता. बरोबर. 2024चा वर्ल्ड कप, 2025ची चॅम्पियन्स ट्रॉफी, हार्दिक पांड्याचं प्रॉपर ते कॅरेक्टर आपण आधीच्या व्हिडिओमध्ये पण बऱ्याच वेळा डिस्कस केले खूपदा. सो त्याला, आणि तो टुर्नामेंटचा प्लेअर आहे प्रॉपर मोठ्या. येस, आणि त्याला घेऊन जीवावरती प्रॉपर असतो. आता तू ऑस्ट्रेलियाची सेमीफायनल बघशील तर त्यात कोहली चांगला खेळला वगैरे सगळं ठीक आहे, पण जेव्हा एक मॅच एका पोझिशनला होती की 30 बॉल 30 वगैरे, तुला ऑस्ट्रेलियाचा कधी भरोसा नसतो, ते कधी मॅच काढू शकतो. पण तिथे पांड्यावर तुला कॉन्फिडन्स होतो की पांड्या प्रॉपर 4-5 डॉट करायचं, 2 6 मारायचं. सो त्याची जी स्टाईल आहे, काय म्हणतो ना, एक तो जी अनाउन्समेंट आहे त्याची जी की मी ज्या स्टाईलचा प्लेअर आहे, सो दॅट इज बरोबर. आणि होपफुली आता 2026 मध्ये हे जे कोणी प्लेयर्स आहेत, श्रेयस अय्यर म्हण किंवा हार्दिक पांड्या म्हण, हे आपल्याला दोन्ही व्हाईट बॉल फॉर्मॅटमध्ये दिसतील कन्सिस्टंटली. कारण की हार्दिक पांड्याला ओडीआय साठी आता जास्त कन्सिडर नाही केलं जात, त्याला फक्त T20s खेळतात. मान्य त्याची फिटनेसचा इश्यू असतो, तो खूप इंजुरी प्रोन आहे. पण लोअर बॅकचा पण जरा इश्यू. एवढं काय करतो यार, आम्हाला नाही माहित, तुम्ही सांगा आम्हाला काय करतो ते. शर्मा. सो हार्दिक पांड्या होपफुली ओडीआयच्या स्क्वॉड मध्ये पण आपल्याला कन्सिस्टंटली दिसेल.
बुमराला सुद्धा कन्सिस्टंटली खेळवा माझ्या मते. बुमराला ते फक्त टेस्ट मध्ये इंडियात येऊन खेळतात. मला टेस्ट मध्ये तुम्ही बसवा त्याला इंडियात, टेस्ट मध्ये इंडियात बसवा तुम्ही त्याला ऍज तुम्ही, कारण की तिथे जाऊन बाहेर जाऊन ओव्हरलोड होतो त्याच्यावर. तो इंडियात पण जास्त बॉलिंग करतो, मला काही यूज नाही करत स्पिनर सम आपल्याकडे. बरोबर. हा, सो चॅम्पियन्स ट्रॉफी तर आणि फायनल पण आपण वन साइड आपण अख्खी चॅम्पियन्स ट्रॉफी डॉमिनेट केली असं आपण म्हणू शकतो. एकतर आपण ते एक जे कर्स होतं की आपण म्हणतो की एकतरी मॅच हरली पाहिजे, लॉ ऑफ ऍव्हरेजेस, ते आपण T20 वर्ल्ड कपला मोडलं, ते आपण चॅम्पियन्स ट्रॉफीला पण मोडलं. 2023 मोडता नाही आला आपल्याला. सो आपण एकही मॅच नाही लूज केली. सो आपण खूप डॉमिनंट क्रिकेट खेळलंय माझ्यामध्ये. चॅम्पियन्स ट्रॉफीत किती म्हणा आपण एकाच ठिकाणी खेळलो, काही करा, पण शेवटी ग्राउंडवर जाऊन आपण एक्झिक्यूट खूप चांगलं केलं. फायनलला पण 200-250 रन टून होते, त्यात पण न्यूझीलंड स्टार्ट चांगला केला होता. इव्हन बॅटिंग करताना रोहितने फ्रॉम न्यूझीलंडला हरवलं फायनली आपण नॉकआउट मध्ये. त्यांना आपण लीगला पण हरवलं, फायनलला पण हरवलं आणि 23ला पण हरवलं होतं. फायनलला रोहितची इनिंग होती 76 रनची. त्याने स्टार्टलाच सेट केलं की त्यांनी चढूच दिलं नाही न्यूझीलंडला. आणि नंतर ऑब्व्हियसली खूप 2025 किंवा 24 म्हण रोहितने ज्या प्रकारे बॅटिंग केली, एक टोन सेट केला त्याने टीम इंडियाचा की भाई हा आमचा माइंडसेट आहे. एक्स फॅक्टर इनिंग्स तो खेळलाय मला असं वाटतं फायनलला पण. फायनलला कोहली 0ला एवढी लोकांना लक्षात पण नाही, बरोबर, कारण त्याची इनिंग आणि गिलची जी पार्टनरशिप होती त्यात बऱ्यापैकी इंडियाने मॅच सिक्युअर केली होती. आणि पुन्हा श्रेयस अय्यरची ती इनिंग, राहुलची इनिंग. राहुल ऑब्व्हियसली अंडर अप्रिशिएटेड राहिलाय या टुर्नामेंट्स मध्ये. एक ती फायनल सोडली, राहुल नेहमीच अंडर अप्रिशिएटेडच असतो. मग तो गांधी असो की असा असो. तर 23ची फायनल असो काय 23ची फायनल सोडलीस तर 23च्या वर्ल्ड कपला पण राहुलने खूप फिनिशिंग नॉक्स दिलेत. सो त्याने त्या चॅम्पियन्स ट्रॉफीला पण टेस्ट केलं. खूप भरोशाचा प्लेअर आहे तो की तुला माहिती हा मॅच जाऊ देणार नाही. सो त्याने ते खूप लीलाया त्याने निभावलं असं मला वाटतं. सो चॅम्पियन्स ट्रॉफी आपण जिंकलो. आणि फायनली या वर्षी 18 वर्षांनी खरं आरसीबी IPL जिंकली आहे. आता यावर्षी ही IPLच्या ती मीम्स काय बनणार मला कळत नाही, कोणावरती निघणार मला कळत नाही. इस साल कप नामदे वगैरे कसं बोलणार आता, गर्लफ्रेंड बॉयफ्रेंडचे व्हिडिओ कसे निघणार, ते सगळे कसे होणार मला कळत नाही. आणि बरं आय गेस काहीतरी असावं लकी नंबर वगैरे. हे वर्ष खूप लोक खूप काय म्हणतो ना, खूप चोकर्सने जिंकलंय. बऱ्याच, जसं की आफ्रिका WTC फायनल. इव्हन फुटबॉल मध्ये पण बघशील तर तिथे सुद्धा, आता मला आठवत नाही एक्झॅक्टली काय कोण जिंकलं, पण तिथे पण 2-3 टीम्स असतात ज्या आतापर्यंत कधीच काही मेजर टुर्नामेंट जिंकल्या नव्हत्या, तर यावर्षी जिंकल्या. आता रिसेंटली पण काहीतरी झालं आय गेस फुटबॉलमध्येच. सो ते याही वर्ष खूप चोकर्सना वर आणण्याचं वर्ष होतं. आणि विराट कोहलीचा नंबर 18 आहे आणि तो 18वी IPL तो जिंकला. सो इट वॉज डिस्टंट असं मला वाटतं. सो आणि ह्या IPL मध्ये पण आपल्याला खूप काही चांगलं मिळालंय बघायला. म्हणजे जसं की अभिषेक शर्माचा ऑब्व्हियसली तो तर लास्ट IPL पण चांगलीच केला होता, पण अभिषेक शर्माने पुन्हा त्याची ऑथॉरिटी स्टॅम्प केलेली मला वाटतं. बरोबर. आणि आता तो परमनंट जागा त्याने अचीव्ह केली T20 इंटरनॅशनल मध्ये तरी इंडियासाठी. आणि IPL मध्ये तर RCB इज अ स्टोरी राईट नाउ. पण ऑब्व्हियसली त्याच्यानंतर थोडं दुःखद घटना पण घडली RCBच्या ट्रॉफीच्या सेलिब्रेशन मध्ये, ते थोडं प्रॉब्लेमॅटिक राहिलं. सो यावर्षी कर्नाटक क्रिकेट असोसिएशन त्याने काहीतरी आता डिस्कस केलंय की ते वेगळं स्टेडियम बांधणार आहेत वगैरे, चिन्नस्वामी सोडून, की तिथे जाऊन तुम्ही सेलिब्रेट करू शकता, प्रॉपर जागा वगैरे करणार आहे. त्यांना वाटतं यावर्षी पण ते लोक जिंकणार आहेत, पण कदाचित असं पण होऊ शकेल की पुढची 18 वर्ष अजून जिंकणार. मग कोहलीचा मुलगा येऊन जिंकेला IPL. येस. आणि IPL संपल्यानंतर अजून एक वाईट गोष्ट घडली, ती एक होती. एक टोपीचा फोटो आला इंस्टावर स्टोरीमध्ये पोस्ट पण नाही केलं नाही तुम लोक, असं आलं ते. विराट कोहली रिटायर झाला टेस्ट मधून. सो बघशील तर BJT नंतर फक्त ऍशने रिटायर झाला, तर कोहली आणि रोहित पण अनएक्सपेक्टेड होतं. पण मला असं थोडं एक्सपेक्टेड होतं. रोहित शर्माचं तरी थोडं, पण ते दोघं जाऊन तर रणजी घेऊन आले होते. सो असं नव्हतं वाटलं की हे लोक आता रिटायर होते, एकाच सिरीज तरी खेळ. एक्झॅक्टली. सो तेव्हा हे स्पेक्युलेशन चालू होते की रोहित आणि विराट आता इंग्लंडसाठी रेडी आहेत, कारण की रणजीचं खेळलेले वगैरे. तर मग आय गेस ते थोडं इंटरनल पॉलिटिक्सच असावं की जर तुम्ही इनफॅक्ट, आणि त्यांना साईडलाईनच केलं गेलं हे सांगून की आम्हाला नवीन टीम. आणि जगी बघशील तर रोहितला टेस्ट फॉर्मॅटच खूप लेट मिळालाय. एक तर तो पण लेट आला टेस्ट मध्ये आणि त्याला लेट समजलाय टेस्ट काय होतं. आणि त्यात त्याने राहुलला ओपनिंग स्लॉट दिला. तिथेच मी म्हटलं होतं व्हॉट्सअप ग्रुपवरती की इथे संपलं रोहितचं, आणि अजून तिथेच अडकून आहे म्हणून. असो. आणि अजून एक होतं की IPL मध्ये अशी पण न्यूज आलेली की विराट रेड बॉलने प्रॅक्टिस पण करतो. सो ही वॉज रेडी. इंग्लंडला जाऊन भाई
यावेळी प्रॉपर मी खेळणार वगैरे ते सगळं. सो ही वॉज नॉट प्लॅनिंग फॉर दिस की रिटायरमेंट घ्यावी लागेल त्यांना घ्यावी लागेल. आता बाहेरून दिसताना तरी दिसत होतं. अरे कारण ते दोघं नंतर रणजी खेळले ना, ते 2-3 मॅच खेळले ना दोघं. सो का खेळले नंतर दोघं अजून रिटायरमेंट. रोहित बीकेसीला एक मॅच खेळलेला आणि विराट प्लेअरने आउट केलं होतं, फिरोज शावर बोल्ड केलेला. सो ते दोघं का खेळले असते. आणि ऑब्व्हियसली दोघं पण खूप हर्ट होते असं मला वाटतंय, कारण कोहली लंडन मध्ये राहत असून सुद्धा बघायला काही मॅच गेला नाही. रोहित अटलिस्ट तरी गेला, एकदा तरी गेला. पण तुला कळत होतं की डिसअपॉइंटेड आहेत दोघं, कारण दोघांनाही, कारण ऑब्व्हियसली दे आर दॅट जनरेशन ज्यांनी टेस्ट क्रिकेट त्यांनी प्रिफर केलं त्यांच्या आयुष्यात. बरोबर. सो त्यांच्यासाठी ऑब्व्हियसली टेस्ट पहिली प्रायोरिटी हे आपल्याला राईट. सो आय गेस ही एक खूप मोठा धक्का होता इंडियन क्रिकेटसाठी, विराट आणि रोहितचं रिटायरमेंट घेणं. करेक्ट. T20 मधून ते ऑलरेडी रिटायर झालेले. सो टेस्ट मध्ये आय गेस खेळू शकले असते, ऍटलिस्ट विराट तरी खेळू शकला असता. रोहित कारण खूपच आउट ऑफ फॉर्म गेलेला. नाही, पण मला असं वाटतं की रोहितची फक्त एक सिरीज आउट ऑफ फॉर्म होती, पण मला असं विराटची बरीच वर्ष आउट ऑफ फॉर्म. विराटची बरीच वर्ष आउट. पण मला वाटतं की दोघांनी कदाचित एक सिरीज तर घेऊन गुड बाय त्याची सिरीज झाली असेल मला वाटतं. आय थिंक तेवढं तर डिझर्व करत होतं, एवढं कळायला होतं आपल्या जी मॅनेजमेंट टीम आहे त्यांना. पण ठीक आहे, इंडियन मॅनेजमेंट हॅज बीन ऑलवेज क्रुअल टू लॉट ऑफ सिनियर्स एक्सेप्ट सचिन. पण आपलं ह्याने सांगितलेलंच ना शेवटी सचिनला पण की भाई थांब आता. आपण ते वन डेत ना, आपण टेस्ट मध्ये ऍटलीस्ट प्रॉपर फेअरवेल नाही. आणि ते सचिनचीच हे होती ना की भाई शेवटची मॅच मला वानखेडेवर खेळायची 220, आणि तेव्हा मी थांबेल, आणि ते झालं पूर्ण. आणि हे करावंच, एवढा मोठा तुमचा प्लेअर आहे तर ते केलंच पाहिजे. सो ते विराट आणि रोहितसाठी पण, अश्विनसाठी इनफॅक्ट रोहित पेक्षा जास्त विराट तरी ठीक आहे, काय टेस्ट मध्ये चांगलाच खेळला इंडियासाठी. रोहित पेक्षा जास्त अश्विन डिझर्व करत होता की फेअरवेल मॅच मिळावी त्याला, पण नाही मिळाली. 500 पेक्षा जास्त विकेट्स आहेत त्याचा. सो ही डिझर्व्ड मोर. असं. त्यानंतर टेस्ट मध्ये दोघं गेले, पण इंडिया टेस्ट मध्ये बरी खेळली इंग्लंडमध्ये जाऊन. सो गिलच्या कॅप्टन्सीमध्ये जे की गिलचं मला एक स्टेटमेंट आठवतंय इंग्लंड सिरीजच्या आधीच, की आय गेस आपण तेव्हा पण डिस्कस केलं की ही सिरीज ऑगस्ट की सप्टेंबर मध्ये सिरीज संपणार होती, ऑगस्टमध्ये संपणार होती सिरीज. तर ऑगस्टच्या एंडिंगला तुम्हाला कळेल की या टीमचा माइंडसेट काय. आणि आय गेस टेस्टमध्ये त्यांनी दाखवून दिला, इंग्लंडमध्ये तरी जाऊन दाखवला की भाई आम्ही इथे जिंकायच्या हेतूने चालू आहे, आम्ही नाही असं ड्रॉ वगैरे करणार. ड्रॉ झाली सिरीज, पण ज्या ऍटिट्यूडने इंडिया खेळली तो एकदम वाखाडण्याजोगा होता ऍटिट्यूड. त्यानंतर त्या सिरीज मध्ये ऑब्व्हियसली गिलने 754 रन्स मारले. सो व्हेरी तेव्हा परफॉर्मन्स होता. तेव्हा जरा गंभीर आणि आगरकरला अशी एक रे ऑफ होप दिसली की आमचा डिसिजन बरोबर होता. बरोबर आहे आमचा डिसिजन बरोबर, पण लिटिल डिड दे नो की पुढे इंडियात पण टेस्ट मॅचेस होणार. आणि इव्हन त्या सिरीज मध्ये सिराजने खूप चांगली बॉलिंग केली, त्याने 23 विकेट्स काढल्या, 2 मॅच त्याने स्वतःच्या खांद्यावर जिंकवल्या. बुमराह असताना पण, आणि सिराज आणि बुमराह असताना जिंकलो. बुमरापेक्षा थोड्याच कमी ओव्हर सिराजने टाकला की बुमरापेक्षा जास्त टाकला, आठवत नाही मला, जास्त टाकला, टॉकी सिरीज केला. राईट. सो सिराज बद्दल ते खूप लोकांनी डिस्कस केलं गेल्या पूर्ण वर्षात की त्याने पण तेवढीच बॉलिंग केली जेवढी बुमराहने केली, पण त्याला तेवढं कोणी कन्सिडर नाही करत, कारण की एक्स फॅक्टर आणि ऍक्शन, त्या ऍक्शनचा इश्यू. बुमराची ऍक्शन, सिराजची पण चांगली आहे, पण बुमराची ऍक्शन वियर्ड आहे की जी तुला जपणं खूप, ती ऍक्शन तुला इंजरी घेऊन येते. सिराजची नॉर्मल ऍक्शन आहे असं मला वाटतं. राईट, प्रॉपर ऑर्थोडॉक्स फास्ट बॉलर आहे. सो आय गेस सिराज वॉज अ मेजर काय म्हणतात डिफरन्स इन इंडिया अँड इंग्लंड इन दॅट सिरीज. आणि शेवटी 2-2 ड्रॉ केली इंग्लंडने. आय गेस पहिल्यांदा असं झालं की, आणि आपण जिंकलोही असतो. ती जी मॅच होती लॉर्ड्स वाली, जडेजा सेकंड मॅच पण आपण जिंकलो. सेकंड मॅच पण बऱ्यापैकी क्लोज झालेली जी इंग्लंड जिंकली. बरोबर आहे. त्यांचा लॉर्ड्सची जी मॅच होती ज्यात जडेजा शेवटपर्यंत खेळला आणि शेवटी प्लेअर आउट झाला आपला, कोण, सिराजच मागे लागून आउट झाला. सो ती मॅच आपण कदाचित जिंकलो, सिरीज आपल्या फेवर मध्ये. सिराजचा त्यानंतर एक स्टेटमेंट बनवलं की यार हर बार मेरे साथी क्यों होता है ऐसा पता नहीं. इव्हन त्याने जर शेवटच्या मॅच कॅच ड्रॉप केली तुला आठवत आहे, आणि बाउंड्रीच्या बाहेर गेलेला तो सेकंडलाच, पण त्याने शेवटी विकेट काढली. 5. आणि सगळ्यात मेजर गोष्ट हीच होती त्या सिरीजची की सगळ्या मॅच 5 दिवसाच्या खेळल्या गेल्या. करेक्ट, अख्खी सिरीज व्यवस्थित. अनलाईक आता जी ऍशेस चालू आहे की 3 दिवसात मॅच संपतात. पहिल्या दिवसात 20 विकेट पडल्या, ही जी लास्ट 2 दिवसात मॅच संपल्या, 2 टोटल. बॉक्सिंग डे ची टेस्ट मॅच तुम्ही 2 ते 3 दिवसात संपतात, म्हणजे माहित नाही. आता त्यात पिचचा प्रॉब्लेम आहे की भाई बॅटिंग स्टँडर्डच आता खाली तिथं जातच आहे ऑब्व्हियसली. त्याच्या स्टॅट्स पण तेच म्हणतात की बॅटिंग स्टँडर्ड ओव्हरऑल जगातच खाली होत चाललंय, कारण की ऑब्व्हियसली T20 क्रिकेट ज्या पद्धतीने वर येते तर टेस्टमध्ये तर प्रॉब्लेम होणारच आहे लोकांना, जो की इंडियाला झाला घरच्या सिरीजमध्ये खूप जास्त. आणि आय गेस त्या सिरीज नंतर काय होतं, त्या सिरीज नंतर एशिया कप होता.
कोणत्या इंग्लंडच्या सिरीज इंग्लंडच्या series नंतर, इंग्लंडच्या सिरीज नंतर एशिया कप झाला जो आपण जिंकला आणि ज्यात ऑब्व्हियसली अभिषेक शर्माने पुन्हा कन्सिस्टंटली परफॉर्म केला. ही वॉज T20 एशिया कप होता. T20 एशिया कप. सो तो मॅन ऑफ द टुर्नामेंट पण होता आणि फायनलला तिलक वर्मा 67 की 69 जो आपल्याला कोहलीचे ग्लिम्सेस दाखवून गेला की एक मॅच चालवणं काय असतं दाखवलं. बरोबर. आणि हॅरिस क्रॉफला 6 मारला बस जो कोहलीने पण मारलेला, पण कोहलीने वर्ल्ड कपला मारलेला. हा आणि एशिया कप आय गेस एशिया कप बंद करा पूर्ण. आपण एशिया कप थ्रू आउट द एशिया कप आपण हे की का नाही बंद करत? आपण पण बघितला अख्खा. काय आपण अख्खा बघितला अख्खा, पण ते आता लागली मॅच तर बघूया तसं होतं ते. असं नाही की अरे एशिया कप येणार आहे जाऊन बघूया, असं नाही होत कोणाचं. की एक तर पाकिस्तान असते तिथे, श्रीलंका असते, सो खूप असा मिनोज टीम आहे तिथे. राईट. इंडियाला अफगाणिस्तान सगळ्यात जास्त टफ देते असं वाटतं. आणि ते बऱ्याच ठिकाणी टफ देतात पाकिस्तानला पण. तर कुलदीप यादव स्वतःच्या बायकांना पण खूप टफ देतात. कुलदीप यादवने 17 विकेट्स काढल्या आणि कुलदीप यादव मला वाटतं चॅम्पियन्स ट्रॉफी पण जाम भारी बॉलिंग केली होती. सो तो पण खूप कन्सिस्टंट राहिला सिन्स दॅट वर्ल्ड कप 23च्या वर्ल्ड कप पासून. सो आपण चॅम्पियन आपलं एशिया कप जिंकलो. एशिया कप नंतर सगळ्यात मोठा आनंद मिळालेला आहे जो आपल्याला 23ला नाही मिळाला तो आपला राहिला वुमन्स वर्ल्ड कप. आपण वर्ल्ड कप जिंकलो ज्यात पण लोकांना खूप डाऊट्स होते कारण इंडियामध्ये 3 मॅच त्याला घरली होती, आफ्रिका, इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया मॅच. सो असं वाटत होतं की हा पण आणि बायका यासाठी फेमस झालेला की चोक करतात वर्ल्ड कप मध्ये, जे की अंडर परफॉर्म इंडियन मेन पण करतात, पण तरी की मोक्याच्या क्षणी जे एक स्टेप वर जाऊन परफॉर्म करणं ते नव्हतं घडत बायकांकडून. राईट. सो ते या वर्ल्ड कपला मोडीत निघालं जेव्हा की 3 मॅच हरलेलो आपण इंडिया आणि मेजर टीम बरोबर हरलेलो. आणि सेमीला ऑस्ट्रेलियाला हरवलं आपण, जी की आतापर्यंतची दोघांची मिळून मेन्स म्हण किंवा विमेन म्हण बेस्ट ओडिया मॅच होती माझ्या मते तरी. जमायमाने 127 रन्स मारले, जी उभी राहिली ती खूप जास्त थकल्यानंतर पण तिने जे काही इनिंग बिल्ड केली दीप्ती शर्मा बरोबर, रिचा घोष बरोबर, हरमनप्रीतने त्यात 89 रन मारले 8 बॉल्स मध्ये. सो जमायमाने दाखवून दिलं की ओडिया क्रिकेट कसं खेळावं. आय गेस खूप वेळानंतर अशी कोणाची तरी इनिंग बघितली मी जेणे प्रॉपर काय म्हणतात एक टोन सेट केला की भाई अख्खी मॅच घेऊन गेली ती. करेक्ट. तेवढी फास्ट नाही खेळली जेवढं असायला होतं, पण तिने टोन सेट केला त्या मॅचचा आणि पूर्ण फायनल साठी पण तिने टोन सेट केला की भाई आम्ही ते जिंकायसाठी यावेळी आम्ही ऐकणार नाही तुमचं. आणि इव्हन त्या तिच्या अराउंडच्या इनिंग्स खेळल्या ज्यात ती दीप्ती शर्माची इनिंग असेल किंवा ती रिचा घोषची इनिंग असेल, हरमनप्रीत फास्ट खेळली. हरमनप्रीत ही मॅच त्यांनी जाम व्यवस्थित पेस करून ऑस्ट्रेलियाला हरवलं. दीप्ती शर्मा आणि जेव्हा की ऑस्ट्रेलिया खूप भारी टीम आहे. ऍक्च्युली त्यांची कॅप्टन विकेट किपर कोणती? लिसा हेली मुळे ऍक्च्युली मॅच गेली त्यांची. कॅच सोडल्या 2-3 कॅच सोडल्या. बॅटिंग पण तिने लवकरच आउट दिली, पहिल्याच ओव्हरला आउट झालेली आहे सेमीफायनलला. सो लिसा हेलीचा मेजर रोल होता ऑस्ट्रेलिया हरण्यात, पण वर्ल्ड कप सेमीफायनल पर्यंत पण तीच घेऊन आलेली कारण तिची बॅटिंग राईट. आणि एक्सपिरियन्स प्लेअर आहे मेन तर, ती वेटरन आहे त्याची ऑस्ट्रेलियाची. सो एका मॅचवर काय असं जज नाही करणार, पण ती मॅच तिच्यामुळे गेली. बरोबर आहे. त्यानंतर फायनल झाली. सो फायनलची पण भीती होती आपल्याला, पण पुन्हा आपल्या तिथे आफ्रिका भेटलेली. सो आफ्रिकेने 298 इंडियाने केले. सो शेफाली वर्माची प्रतिका रावलच्या जागी आली होती जिने अख्खा वर्ल्ड कप गाजवला होता. प्रतिका रावलचा बिचारीचा पाय गेला. शिट. तो व्हिडिओ हायएस्ट रन गेटर इन द वर्ल्ड कप. प्रतिबंधनाने तो व्हिडिओ बघितलास ना, पाय पूर्ण असं जे वागला, नका दाखवू, रिप्ले नका दाखवू भाई, मला दुखतंय ते. आणि इट वॉज व्हेरी पेनफुल की तू अख्खा वर्ल्ड कप घेऊन तुझी फायनल मिस होणार. म्हणजे ती सेमीजला पण नव्हती. आणि शेफाली वर्मा आली जी की आपल्याला माहिती तिच्याबद्दल खूप प्रॉमिसिंग प्लेअर होती, पण तिने वर्क नव्हतं, पण जी कधी वर्क नव्हती झाली कारण ती खूप छोटे छोटे नॉक्स घ्यायची आणि आउट व्हायची. बरोबर. पण तिने फायनलला दाखवलं की तिच्यावर एवढा विश्वास का ठेवला गेला. सो तिची इनिंग होती 87 रन्सची. सो तिच्या इनिंगने टोन सेट केला. आणि इव्हन स्मृतीची इनिंग 45-46 इनिंग होती. सो त्यांनी 100ची पार्टनरशिप टाकली, 104 रन्सची पार्टनरशिप केलेली फायनलला. त्यानंतर थोड्या विकेट्स वगैरे बऱ्याच पडल्या, पण एंडला रिचा घोषची काही इनिंग, दीप्ती शर्माची इनिंग 50ची. सो इंडियाने 58 मारलेली, 298 केले फायनलला. सो तरी पण त्या पिचवरती कमी स्कोर वाटत होता कारण ते पिच बॅटिंग पिच होती. त्याच पिचवरती इंडियाने रन चेस केले. बरोबर. पण तेच तुझं फायनल आहे शेवटी. फायनलचं प्रेशर तुला ऍटलीस्ट 20 ते 30 रन्स एक्स्ट्रा ऍड करून जातो तुझ्या टोटलमध्ये. जर तू 300 मारलेस तर ते ऑलमोस्ट 320-330 सारखे असतात. सो फायनलचा प्रेशर कन्सिडर करून 298 रन्स वॉज इनफ की भाई ऍटलीस्ट टफ तरी होईल मॅच. पण मग साऊथ आफ्रिका जेव्हा बॅटिंग झाली तेव्हा त्यांच्याकडून फक्त एक प्लेअर खेळली, त्यांची कॅप्टन लॉरा वॉल्डमॉट. वी कॉल हर वॉल्डेमॉट.
आणि ती खूपच स्ट्रॉंग बॉलर होती. तिने आपल्याला आधी पण एका मॅचला Yes, हरवलं होतं आणि yes, तिची जी हिटिंग होती हा. आणि तिची जी इन जनरल बॅटिंग ड्राईव्ह बघ भाई, कडक आणि तिचे लॉफ्ट करायची, हा. स्लॉक करायची बॉल जाम epic होती. कडक. नंतर मग आय गेस त्यांच्यामध्ये नंतर खाली कोणी नाही खेळत. कोणीच नाही खेळत. 101 रन्स लॉराने मारले त्या मॅचला. त्यानंतर डिरेक्ट 35 हायएस्ट रन गेटर होता त्यांचा साऊथ आफ्रिकेचा. सो कोणी असं उभं राहून प्रॉपर तिला साथ नाही दिली. जर तिच्याबरोबर एक जरी कोण 50ची इनिंग आली असती तिच्या व्यतिरिक्त, तरी पण ती मॅच साऊथ आफ्रिका घेऊन गेली असती इंडियाकडून. आणि इंडियाकडनं ऑब्व्हियसली पुन्हा शेफाली वर्माने क्रुशल विकेट्स काढल्या. तिने 2 विकेट्स काढल्या आणि दीप्ती शर्माने 5 काढल्या विकेट. सो शी वॉज द मॅन ऑफ टुर्नामेंट दीप्ती शर्मा. प्रॉपर ऑलराऊंड कॅपेबिलिटी जे युवराज सिंगने 2011 करून दाखवलं ते दीप्ती शर्माने प्रॉपर 2025च्या विमेन्स वर्ल्ड कप मध्ये करून दाखवलं. आणि पहिला वर्ल्ड कप आपण जिंकलो ऍज अ विमेन. सो त्या मुमेंट्स खूप महत्वाच्या होत्या की वर्ल्ड कप जिंकल्यानंतर मिथाली राजकडे जाऊन त्यांना ट्रॉफी देत आहेत, झुलन गोस्वामीकडे जाऊन त्यांना ट्रॉफी देत आहेत. सो हे अश्विनच्या पॉडकास्टमध्ये अश्विन पण बोलला आहे की हे त्याने नाही कधी बघितलं की 2011चा वर्ल्ड कप जिंकल्यानंतर धोनीने जाऊन कपिल देवकडे ट्रॉफी दिली आहे. पण ते लोक ऑलरेडी जिंकले होते ना. हो हा ऍक्च्युली हे कसं आहे, आम्ही जिंकलोच नाही. ते इमोशन पण मॅटर करतं. मला वाटतं हा राईट. सो त्यांचा इमोशनल हे जनरेशनल आहे. इमोशनल पॉईंट खूप मोठा होता तो. आणि ऑब्व्हियसली ह्याच्यामुळे खूप गोष्टी चेंज होतील मला वाटतं वुमन क्रिकेटमध्ये, इन जनरल इंडियन वुमन स्पोर्ट्स कल्चरमध्ये पण खूप गोष्टी चेंज होतील. बरोबर. नाही पण धोनी दादाला देऊच शकला असता ना. सौरभ दादाने नाही जिंकला. दादाने नाही जिंकला, द्रविडने नाही जिंकला. पण दादा आला नाही ना फायनल बघायला. कोलकातात असली असती तर आलं असतं. पण मग मॅच झाली नसती, जाळपोळ झाली असती कोलकात्यात. हा. आणि मग इंडियन विमेन्स क्रिकेटसाठी एकदम वरचा म्हणजे ग्राफ वाईज तो खूप पीक लेवलला असणार मुवमेंट होती. आणि त्यानंतर काय होतं, त्यानंतर होती मित्रा इंडिया आफ्रिका. नाही त्यानंतर एक गोष्ट घडली की त्यानंतर इंडिया ऑस्ट्रेलिया सिरीज होणार होती. नाही त्याआधी इंडिया आफ्रिका सिरीज झाली. बरोबर, टेस्ट सिरीज झाली आधी. नाही आय गेस इंडिया आफ्रिका टेस्ट सिरीज. नाही इंडिया ऑस्ट्रेलिया सिरीज झाली, त्यानंतर साऊथ आफ्रिका. बरोबर, आधी ऑस्ट्रेलियाची झाली. तर इंडिया ऑस्ट्रेलिया टेस्ट वनडे सिरीज वन T20 होणार होती. सो ऑब्व्हियसली चॅम्पियन्स ट्रॉफी आपण जी जिंकलो, तर त्यानंतर त्या टीमचा कॅप्टन सॅक केला गेला. बरोबर. सो रोहितला कॅप्टन्सीवरनं हे करून गिलला आणलं गेलं कॅप्टन्सीसाठी. बरोबर. सो ऑब्व्हियसली सगळ्यांना खूप ते अनफेअर वाटलं आणि कळलं नाही की हे का केलं गेलं. आणि मग सिरीज झाली, ज्या सिरीजमध्ये खूप मोठा पॉईंट प्रूव्ह करायचा होता रोहित आणि विराटला. सो पहिली इनिंग दोघांची पण ऑफ गेली. कोहली सलग 2 मॅचला 0 आउट झाला. पण मग नंतर सेकंड आणि थर्ड मॅचला रोहितने दाखवलं की त्याने काय केलंय क्रिकेटसाठी. आता थोडं ते पण बोललं गेलं की ते पण बोललं गेलं की आता ते लोक कंटिन्यू क्रिकेट नाही खेळत, सो त्यांनी डोमेस्टिक क्रिकेट खेळा वगैरे. सो त्याचं रिफ्लेक्शन तू बघतोय. दोघं पण विजय हजारे ट्रॉफी खेळतात राईट, आणि दोघं पण खूप चांगले खेळतात. पहिल्या मॅच मध्ये दोघांनी पण सेंचुरी टाकली. सेकंड मॅच मध्ये रोहित शर्मा 0वर आउट झाला, पण ठीक आहे, रोहित पण ठीकठाक खेळून गेला, 30-40 रन मारले आय गेस. सो ते असणार आहे की 2027 पर्यंत त्यांना टच मध्ये राहण्यासाठी डोमेस्टिक खेळत राहावं लागणार आहे, ऍटलीस्ट ओडीआय टुर्नामेंट तरी डोमेस्टिकच्या. कारण की नाही तर मग ऑस्ट्रेलियामध्ये गेल्यावर जे झालं ते होईल. सो विराटने लागोपाठ 2 डक मारले आणि शेवटच्या मॅच मध्ये त्याची हाफ सेंचुरी 74 रन्स मारले. आणि रोहितने पण 120 शेवटच्या मॅच मध्ये 120. त्या दोघांची खूप वर्षांनी पार्टनरशिप आली 100ची. एक्झॅक्टली 5-6 वर्षांनी आली ती. आपण बोललेलो याबद्दल. 2020 सिरीज आपण हरलो 2-1 हरलो ती, पण मन जिंकलो. आरसीबी फॅन. पण त्यानंतर तुला वाटलं की अच्छा हे दोघं काही काय जात नाही अथॉरिटी स्टॅम्प केले. पहिल्या 2 मॅच मध्ये असं वाटलेलं की फक गंभीर आणि आगरकरचा प्लॅन सक्सेसफुल होता, तो बरोबर होता की काय असं झालं होतं. पण मग गिलने सांगितलं नाही मी आहे ना भाई, मी हगून दाखवणार. त्यानंतर इंडिया आफ्रिका इंडिया T20 सिरीज झाली ऑस्ट्रेलिया. T20 सिरीज जिंकलो आपण. हा येस. किती 2-1 ने जिंकलो आय गेस. नाही इंडियाला ऑस्ट्रेलिया, हा बरोबर 2-1 ने ऑस्ट्रेलिया बरोबर जिंकला. आणि 2 मॅच त्यातल्या अबॅन्डन झाल्या पावसामुळे वगैरे. बरोबर. हा त्यात अभिषेक शर्माने खूप प्रॉमिसिंग इनिंग्स केल्या. बाकी ती सिरीज अशी बॉलिंग हेवी सिरीज होती, ती बॉलिंग साइड जास्त वर्क करत. पण माहित नाही असं ऍज मजा नाही आली ती सिरीज बघायला, लक्षात नाही राहिली कोणाला. कारण की लोक बोलत होते की भाई आता ओडीआय मॅचेस करूनच टाका ना, हे दोघं फॉर्म मध्ये अजून 2 मॅचेस वाढवा, आता कोण लोक बघणारच आहेत, नाही तुमचा टीआरपी खाली जाणार आहे. सो T20 आय गेस ओडीआय नाही संपवलं पाहिजे जसं ज्या पद्धतीने. होपफुली 2026 मध्ये ओडीआय होतील, पण नाही आहेत, प्लॅन्डच नाही आहेत. आय गेस 30-40च ओडीआय बाकी आहेत 2027च्या वर्ल्ड कपच्या आधी इंडियाच्या. सो होपफुली 27च्या वर्ल्ड कप नंतर ओडीआयचा क्रेज पुन्हा वाढेल आणि लॉंगर फॉर्मॅटकडे लोक वळतील. आपल्या पण रील्स सोडून लोक पॉडकास्ट बघतील आपला पण.
ते जरा कठीण आहे, पण ठीक आहे, बघतील. हा. त्यानंतर इंडिया साऊथ आफ्रिका टेस्ट सिरीज झाली T20 सिरीज नंतर ऑस्ट्रेलियाची, जे आपण 2-0 जी आपण हरलो 2-0. बाबूमाने आपल्याला दाखवलं. येस, सो लागोपाठ 2 होम टेस्ट बॉना ही है भगवान. दोन टेस्ट सिरीज आपण हरलो, एक न्यूझीलंड मध्ये लास्ट इयर आणि आता एक. सो खूप जास्त क्रिटिसिझम फेस करावं लागलं ओव्हरऑल. गंभीरला, अजित आगरकरला म्हण, गिल तर नव्हताच ऍक्च्युली, गिल इंजरी झाला. पण इंडियन टीमची बॅटिंग कॅपॅसिटी खूप जज झाली स्पिनला आणि स्पिन बॉलिंग पण, कारण अश्विन नंतर तसा कोणी बॉलर दिसला नाही जो काय म्हणतो ना एक खोऱ्याने विकेट्स घेईल. बरोबर. जडेजा काढायचा कारण मला वाटतं की अश्विन सोबत होता, पण अदरवाईज जडेजा पण थोडा इनइफेक्टिव्ह दिसला असं मला वाटतं. आणि सुंदर तर आपल्याला ऑब्व्हियसली माहिती होतं की त्याची बॉलिंग अॅक्युरेसी जास्ती आहे, स्पिन हे ट्रिक कमी आहे. स्पिन बरोबर, हे वेपन तो स्पिनर नाहीये, तो मोस्टली पेसवर खेळणारा बॉलर आहे. राईट. आणि अश्विनचे हातात स्पिन होतात रे इंडियामध्ये, ऑफ स्पिन जेव्हा तो टाकतो तेव्हा. बरोबर. आणि प्लस कॅरम बॉल पण त्याचे मोठे मोठे ठरवतात. राईट. सो ते एक जाणवलं फार की भाई काय चाललंय नक्की स्पिनच्या बाबतीत. आणि पिचवर खूप जास्त बोललं गेलं, जे की इंडियामध्ये होतं, जे की इंडियामध्ये कधीही टेस्ट मॅच खेळतो पिच बद्दल बोललं जातं. सो ते यावर्षी पण काही एक्सेप्शन नव्हतं. आणि 2-0 ने आपण हरलो. टेम्बा बाऊमाला मानलं पाहिजे भाई, आतापर्यंत तो एक सुद्धा टेस्ट मॅच हरला नाही. तो WC फायनल जिंकला, आफ्रिकेच्या इतिहासात त्यांना कधी ट्रॉफी जिंकणं. राईट. सो टेम्बा बाऊमा वॉज ॲट हिज पीक यावर्षी टेस्ट मॅच मध्ये तरी. करेक्ट. आणि वन डे आणि T20 नंतर इझिली जिंकलो आपण त्याच्यावर. आणि वन डेत पुन्हा तेच की विराट त्याच्या एपिक फॉर्म मध्ये आला, सेंचुरी मारल्या. ऑस्ट्रेलियामध्ये जी ओडीआय सिरीज झाली त्यामध्ये प्लेअर ऑफ द सिरीज रोहित शर्मा होता, जेव्हा की पहिल्या मॅचला त्याने 8च रन मारलेले. सो सेकंड मॅचला 73 आणि 121च्या जोरावर त्याला प्लेअर ऑफ द सिरीज मिळालं. आणि साऊथ आफ्रिकेच्या विरुद्ध विराटला मिळालं. पहिल्या 2 मॅच मध्ये त्याने सेंचुरी मारल्या आणि थर्डला पण हाफ सेंचुरी टाकली त्याने. 65 रन्स मारले. पहिल्या मॅचला 131 मारले, दुसऱ्या मॅचला 102 मारले. सो आय गेस त्या दोघांनी पण दाखवून दिलं की तुम्ही जे काही प्लॅन करतात ओडीआय मध्ये आम्हाला कोणी हलवू शकत हा भाई, लांब राहा आमच्यापासून. तुम्ही बाकीच्यांना रिटायरमेंट घ्यायला सांगा, गिलला रिटायर व्हायला सांगा की आम्ही नाही जात आहोत 2027 पर्यंत कोणी. आणि नाहीच गेले पाहिजे. ऑब्व्हियसली त्यांनी जे काही करून ठेवलं गेली 10-15 वर्षात, दे डिझर्व दॅट. आणि त्यांनी आता प्रूफ पण म्हणजे की रोहित शर्मा फिट झालाय. एक्झॅक्टली. ते एवढ्या वर्षात त्याने कधी मनावर नाही घेतलं. त्या दिवशी त्याचा केकवाला व्हिडिओ आला, विराट कोहलीने केक खाल्ला त्याच्यासमोर, पण रोहित शर्मा वाजले की पागल आहे का, वापस मोठा हो जाऊंगा वगैरे. ती जिद्द तुला दिसते, आग म्हणतो आपण की आम्हाला खेळ. आणि आता थोडं दोघांच्या इगोवर आलं. राईट. ज्या प्रकारे टेस्ट मधून रिटायर व्हावं लागलं त्यांना, ज्या प्रकारे ऍटमॉस्फिअर क्रिएट, कॅप्टन्सी केली ज्या प्रकारे रोहित शर्मा. एक्झॅक्टली. आता मध्ये काहीतरी रिपोर्ट्स येत होते, मला माहित नव्हतं हे केवढं खरं आहे केवढं खोटं. हे इन्स्टावर वाचलंय मी, खूप क्लिअरली सांगतोय, यामध्ये आमचा काही अभ्यास नाहीये. की गंभीरचं असं म्हणणं होतं की न्यूझीलंडची जी ओडीआय सिरीज चालू होणार आहे आता, त्यामध्ये विराट कोहलीला बसवा. तर त्यावर बीसीसीआयच्या सिलेक्टर्सचं असं म्हणणं होतं की का बसवायचं, तो एक फॉर्मॅट खेळतो, तो फॉर्म मध्ये आहे, त्याला त्याचा फिटनेसचा इश्यू नाही, त्याला का बसवायचं. राईट. बरोबर. सो हे खूप मेजर पॉइंट आहेत की नाही बाई, नको ते डिसिजन नाही घेतले पाहिजे, जे की घेतले गेले या वर्षात बॅटिंग लाईनअपच्या दृष्टीने तरी. ऍटलिस्ट नको ते एक्सपेरिमेंट केले गेले. ट्रान्झिशन म्हणजे केवढं ट्रान्झिशन करायचं तुला. सुंदरला 1 डाऊन वगैरे. हा, सुंदर 1 डाऊन, शिवम दुबे 8 वर, सूर्याचा नंबर हलवला जातोय, तिलक वर्मा 3 नंबरवर खेळला पाहिजे, तो 4 नंबरवर. गिल टीम मध्ये नकोय, तो टीम मध्ये आहे T20च्या. झालंय, ऐकलेलं आहे. येस. अजित आगरकरने खूप प्रेज मिळवली त्या दिवशी जेव्हा त्यांनी वर्ल्ड कपच्या टीम मधून ड्रॉप केलं. सो तीही सुद्धा खूप मोठी गोष्ट आहे यावर्षी. गिल साठी ऍक्च्युअली खूप विचित्र ग्राफ झालेला आहे. आणि हा जो अँड डाऊन डायरेक्ट हा टर्न बॅक जो घेतलाय बीसीसीआयने, तो बीसीसीआय साठी पण खूप मोठी गोष्ट आहे की तुम्ही एखाद्या माणसाला विराट कोहलीचा सक्सेसर वगैरे म्हणताय तिन्ही फॉर्मॅटमध्ये, आणि मग तुम्हाला ते वर्ल्ड कप मध्ये त्याला ड्रॉप करावं लागतंय. सो हा खूप कसा हिम्मतवाला कॉल आहे की तुम्ही प्रॉपर तुमचं प्लॅनिंग चेंज करताय या राऊंडच. सो आय गेस असंच प्लॅनिंग चेंज करा आणि गंभीरला पण काढून टाका. होपफुली ते काय रे का अशी रिएक्शन दिलीस त्यामुळे ठीक आहे. आता माझं म्हणणे तो पण कोच आहे, तसं पण आता बघू काय होतं. एक वर्ल्ड कप तर त्याच्याकडे आहेच आता, T20 वर्ल्ड कप, त्यात काय होतं बघूया. सो त्यावर ठरेल मला असं वाटतं खूप. T20 आणि 27 पर्यंत आणि एखादी टेस्ट सिरीज, त्यावर तुला कळेल की गंभीर अजून गंभीर एखाद सिरीज पुरता वाईट होता की तो इन जनरल त्याचा टेस्ट मध्ये हे कमी आहे, टेम्परामेंट आणि ते सगळं प्रॉब्लेम होतो, क्वालिफिकेशन जे काय आपण म्हणतो. हा राईट. आणि आय गेस साऊथ आफ्रिकाची लास्ट सिरीज होती यावर्षी आणि आपण ऍट हायच संपवलाय. बऱ्यापैकी काही गोष्टी आपल्या वर होत्या,
मेन तर आपण टेस्ट सिरीज हरलो ते आपल्यासाठी खूप वाईट होतं. हम्म. बाकी आपण बऱ्यापैकी खूप गोष्टी अचीव्ह क्रूज केल्यात. हा राईट. आरसीबीने पण बऱ्याच गोष्टी अचीव्ह केल्या त्या वर्षी. आम्ही पण काही केल्यात, काही गमावल्यात, पण ठीक आहे. हा काय रे, तू काय अचीव्ह केलंस त्या वर्षी? मांडीला खास. याद आहे. हा आता मांडीला खास. हा एक सांग चल. 2026 मध्ये आता आपले सबस्क्रायबर्स आहेत युट्यूबवर जवळपास 1700 की 1750च्या आसपासच सबस्क्रायबर. 2026 मध्ये काय वाटतंय? 1.7 मिलियन. 1.7 मिलियन डायरेक्ट. वी आर गोना गो देयर. 1.7 मिलियन. आपण पुढच्या 31 डिसेंबरला भेटू तेव्हा आपण बघू आपल्या किती काय 1.7 मिलियन मिलियन असले पाहिजेत आपले. अच्छा ठीक आहे चालेल बघूया. आणि आय गेस 2026 इंडियन क्रिकेटसाठी काय वाटतं तुला? माझ्या मते खूप टुर्नामेंट्स वाईज T20 वर्ल्ड कप आहे, त्यानंतर तुला 27 कडे कोहली आणि विराट कसं जातं तुला कळेल. सो मला वाटतं की हे वर्ष थोडंसं ते की बघण्याचं वर्ष की काय आहे टेस्टिंग द वॉटर्स. हा तसं मला वर्ष वाटतंय. T20 वर्ल्ड कप पण आहेच. हा तो एक वर्ल्ड कप सोडला तर मोठी टुर्नामेंट काही नाही. बरोबर. हा सो मला वाटतं की हे वर्ष थोडंसं धैर्याने घेण्याचं असेल मला वाटतं इंडियासाठी, खास करून रोहित आणि विराटच्या बाबतीत तरी. सो 27 नुसार मला वाटतं 26 वर्ष माझ्या एक मधलं असं वर्ष असं की ज्यात फार काही घडणार नसतं, पण तुला एक अंदाज येतो की पुढे काय घडणार. सो तशा पद्धतीचं वर्ष असेल असं मला वाटतं. राईट. शुभमन गिलचं फ्युचर पण कळेल आपल्याला, गंभीरचं फ्युचर पण कळेल, आगरकरचं फ्युचर पण कळेल या बाबतीत, आणि मांडीला खासचं फ्युचर पण कळेल. 1.7 मिलियन. येस. हा सो आय गेस इयर वाईज बघशील तर ठीकठाक नाही, चांगलं इयर होतं इंडियन क्रिकेटसाठी. प्रॉपर इमोशनने भरलेलं पण ड्रामा होता. रोहित विराट, गंभीर, आगरकर. सो ड्रामा खूप होता. अचीवमेंट पण खूप होत्या. राईट. गिल आणि जयस्वाल यांच्यातली जुगलबंदी. सो जोडगोळ्या ज्या आहेत इंडियन क्रिकेटमध्ये त्यांच्यामध्ये खूप ड्रामा चालू होता. करेक्ट. आणि ओव्हरऑल चांगलं वर्ष आहे बघायला गेलंस तर. मेजर टुर्नामेंट कारण आपण जिंकलो. टीमसाठी तर चांगलं होतं, पण ओव्हरऑल क्रिकेटसाठी थोडंसं असं ऑन ऑफ क्रिकेटसाठी गेली बरीच वर्ष तसंच चालू आहे, कारण की ओव्हरऑल स्टँडर्ड जरा खाली होत चाललंय बॅटिंगचा पण. अच्छा. कारण की बघ ना आता ॲशेस चालू आहे, ॲशेस मध्ये 2-2 दिवसात मॅचेस संपतात. सो इट्स नॉट अ गुड साईन ऍटलीस्ट फॉर टेस्ट क्रिकेट. इट्स नॉट फॉर बिझनेस ऑल्सो. इट्स नॉट गुड फॉर बिझनेस ऑल्सो, आणि इन जनरल वर्ल्ड क्रिकेटसाठी पण नाही आहे चांगलं. राईट. कारण की मेन टीमच जर 2-2 दिवसात टेस्ट मॅच संपवायला लागल्या तर मग स्टँडर्ड खूपच जास्त खाली गेलं. आणि आपला पण स्टँडर्ड थोडा वाढवूया आपण. होपफुली आपल्याकडे चांगले 1.7 मिलियन चांगले इक्विपमेंट्स येतील, चांगल्या लाईट्स येतील 2026 मध्ये. कंटेंट पण चांगला येईल. कंटेंट बाकी सगळं कंटेंट होत राहतो. हा राईट. सो लेट्स सी. आय गेस 2026 कडे आपण खूप जास्त होपने बघूया. आणि तुम्ही सुद्धा कळवा तुमचं 2025 कसं गेलंय, तुम्हाला काय वाटतंय इंडियन क्रिकेटचं 2025 हे वर्ष कसं गेलंय ते आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा. आणि लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा मांडीला खाजला, क्रिकेटवरचा पहिला मराठी पॉडकास्ट. येस. आणि सगळ्यांना हॅपी न्यू इयर.